मीच मला मग शोधत बसते. बोल मला तू हळुवार काही, सांग भले तू माझा नाही. कलियुगातली मी मीराबाई, मौनातले हे शब्द बोलके तुझ्यानी माझ्या ओठे हलके. असुनी ननी अश्रू पोरके. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या धरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता, 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 अस्मिता. एक पत्रकार म्हणून तुला सांगते जयू, त्या संग्रामपासून दूरच राहा. कौतुक थोडंसं असं वाचवून ठेवूया आपण. काय आहे, आपल्या होणाऱ्या बाळाचे आता आपल्याला खूप कौतुक करायचंय, खूप खूप लाड करायचे, भरपूर प्रेम करायचंय त्याच्यावर. माझ्यावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून मी हे सगळं करत नाहीये. माझ्या बाळावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून हे सगळं चाललंय ना. आम्ही चुकीचे वागलो तर सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी. का तुम्हाला पसंत नाही म्हणून? तुम्हाला पसंत नसेल तर तुम्ही तुमच्या खोलीत जा आणि कानात बोळे घालून बसा. हे काय, तू अजून तयार नाही झालायस? उशिरा जाणार आहेस? नाही, आज मी जाणारच नाही ऑफिसला. सुट्टीचा मूड आहे? मग आपण पिक्चरला जाऊया. मग ना भरपूर शॉपिंग करू, मग बाहेरच जेवण येऊ. ठीक आहे, आज आपण जाऊ, हे सगळं करू. पण मला नाही वाटत आपल्याला हे रोज रोज करता येईल. म्हणजे कसं आहे वनिता, मी आजपासून ऑफिसला जाणार नाही. तर हे काय नवीन खूळ डोक्यात? नवीन नाही, बरेच दिवस डोक्यात आहे माझ्या. ती डायरेक्टरची चेअर, ती केबिन, सगळं शोभेपुरतं उरलंय. डिसिजन्स तर कुठचेच घेता येत नाहीत, कारण पॉवर्स दुसऱ्यांच्या हातात आहेत. तुझ्या अशा न जाणाने मिळणार आहेत का त्या पॉवर्स? का अशा भीक मागून मिळतात का रे? सहजासहजी मिळत नसतील ना तर खेचून घ्याव्या लागतात. उलट मैदान सोडून पळून जाण्यात काय अर्थ आहे? त्यांना तर मोकळं रानच मिळेल ना. मग उलट तू ऑफिसला जायला हवंस. निदान आधी डिसिजन घेताना दोनदा विचार तरी करेल. पण तू ऑफिस मध्येच नाही म्हटल्यावर काय करू मी ऑफिसला जाऊन? माझ्या केबिन सकट जर माझं अस्तित्वच नाकारलं जात असेल तर काय करू मी ऑफिसला जाऊन? वनिता, कोणी तुम्हाला तोंडावर डायरेक्ट शिव्या दिल्या ना तर त्या सहन करता येतात, त्याचा विचार होऊ शकतो की का दिल्या असतील. पण जर कोणी तुमचं अस्तित्वच नाकारत असेल तर तो अपमान कसा सहन करायचा? अरे मग अपमानाचा बदला घ्यायचा का लढाई अर्धवट सोडून पळून जायचं? अरे आत्ता कुठे आधीने नख बाहेर काढली आहेत. इतके दिवस तो बायकोच्या पदरा आडूनच वार करत होता. आधी आत्ता ओपनली काय रे? तू ऑफिसला येऊच नकोस असं त्यानेच नाही ना सुचवलं तुला? का त्याने बाबांकरवी? त्या दोघांमध्येही मला तू ऑफिसला येऊच नकोस असं सांगण्याची हिम्मत नाही. मग हे काय पहाटे पडलेलं स्वप्न आहे का की तू खरं करायला निघालायस? अभि अरे तुला कळत कसं नाहीये? तेजू आई होणार आहे म्हणून तिचं नाक सध्या वर आहे. आजी आबा दोघही त्यांच्याच बाजूने असणार आहेत. आधीने सध्या अग्रीमेंट साइन केलाय, त्यामुळे लक्ष्मी दोन्ही हातांनी त्यांना भरभरून देणार आहे. थोडक्यात ते दोघं सध्या गुड बुक्स मध्ये आहेत आणि आपण नाही आहोत. पण आपल्याला फ्रस्ट्रेट होऊन चालणार नाही.
थोडा धीर धरायला हवा. हे बघ, योग्य संधी मिळाली ना. मला हवी ती योग्य संधी मला मिळाली आहे. सर्व बाजूने विचार करूनच मी हा निर्णय घेतलाय. आदित्य बरोबर डायरेक्टर पदावर राहणं म्हणजे सत्तेत सहभागी होण्यासारखं आहे. एकदा का तुम्ही सत्तेत सहभागी झालात की चुकीच्या निर्णयांचे परिणामही तुम्हाला भोगावे लागतात. जे काही चांगलं होईल त्याच्यात आपण दोघं वाटेकरी, आणि जर काही चुकीचं असेल तर तो दोष तुझा असं म्हणून नाही चालत वनिता. म्हणून मला योग्य संधी जी चालून आलेली आहे तिचा फायदा उठवल्याचं मी ठरवलंय. योग्य वेळी संधीचा फायदा घेऊन बाहेर पडणं हे नेहमीच शहाणपणाचं ठरतं. माझा निर्णय मी पूर्ण विचारांती घेतलेला आहे. अरे तूच मला ऐकवलंस ना. चांगलं काही झालं तर वाटेकरी आणि वाईट काही झालं तर तू एकटाच दोषी. असं काही नसतं रे. हे बघ, मी ना नेहमी तुझ्याच बरोबर आहे, पण तरीही मला असं वाटतं की तुझा हा डिसिजन चुकीचा आहे. बरं, बाबांशी बोलला नसशील ना तर प्लीज ह्याच्यावरती पुन्हा एकदा विचार कर. अस्मिता अस्मिता हॅलो. हाय, बाळाची आत्या, बबडी आत्या बोलतीये. नमस्कार मॅडम. हे बघ, असं असतं, तुझी आठवण यायला आणि तुझा फोन वाजायला. लावा टेपा लावा. माझी कोण कशाला आठवण काढणार तिकडे. अगं, भांडायला फोन केलायस? आज मॅडम कडे भरपूर वेळ दिसतोय. जेवण घरी नाहीये वाटतं. नाही ग, आज मला ऑफ आहे आणि जयवंत पण बाहेर गेलाय. तुला गप्पा मारायला वेळ आहे ना? अच्छा, म्हणजे जयवंत बाहेर गेलाय, तू आज ऑफ घेतलायस, तुला गप्पा मारायला वेळ आहे म्हणून तू फोन केलास आणि वर मलाच विचारतेस मला वेळ आहे का म्हणून. अगं राणी, मला काय काम असतं घरात. आमचा दिनक्रम छान चाललेला असतो. बाळाच्या आणि माझ्या भरपूर गप्पा चाललेल्या असतात. पण आता बाळाला सांगते, बाळा तुझ्या आत्याचा फोन आलाय. आज बऱ्याच दिवसाने आत्याला आठवण झाली आपली. बोल, तुझा संसार काय म्हणतोय? आमचा कसला ग संसार. जयवंतची ब्रह्मचार्याची खोली, 4 भिंती आणि वर एक छप्पर, बाकी काही नाही. चाललंय आपलं हळूहळू. आता कुठे संसार मार्गी लागलाय आमचा. मस्त थ्रिलिंग आहे ग तुमचं लाईफ. म्हणजे संसार हा असा असायला पाहिजे, नाहीतर आमचा कसला संसार. काही मागितलं की लगेच हातात आणून मिळते जागच्या जागी. कुठेही मेहनत करायला नको त्याच्यासाठी. तुमच्या संसाराला खरा अर्थ आहे. तुमच्या संसाराकरता तुम्ही खूप मेहनत घेऊन तुमचं स्वतःचं घर निर्माण करताय. अगं, या गोष्टीचा अभिमान वाटायला पाहिजे तुम्हाला, कारण इतक्या लहान वयात तुम्ही. पण ही असली वाक्य माझ्या नवऱ्यासमोर नको हा बोलूस. त्याला आत्तापासूनच वाटायला लागलंय आमचा संसार मार्गी लागलाय. सगळं स्थिर सावर झालंय. आत्तापासून बाप बनायच्या तयारीला लागलाय तो. त्याचं काय डोकं बिकं फिरलंय की काय? त्याला काही म्हणू देत, पण तू अजिबात तयार होऊ नकोस. हा, तू खूप लहान आहेस अजून. म्हणजे किमान 5 वर्ष तरी तुम्ही विचार करू नका. बाप होणं सोपं आहे, आई होणं तितकंच अवघड आहे. अगं हो ना, मला आधी वाटलं की तो आधी सगळं मस्करीत बोलतोय, पण जेव्हा माझ्या लक्षात आलं की हे सगळं सिरियसली बोलतोय ना, त्यावेळेला मी त्याला स्पष्ट सांगितलं की हे सगळे विचार आधी डोक्यातून काढून टाक, आणि जर तुला ऐकायचं नसेल ना तर मी आपली वेगळी जाऊन राहते. मग आता तरी डोक्यात प्रकाश पडला का त्याच्या? न येऊन जातोय कुठे? बरं वहिनी, ते जाऊ दे ग. तू बाळासंबंधी काहीतरी सांग ना. काय जाणवते तुला? काही हालचाल वगैरे? वहिनी, मी ना तुला वाचायला एक छान पुस्तक आणून देणार आहे. डॉक्टर स्नेहलता देशमुखांचं गर्भसंस्कार म्हणून. नको नको, तू कुठलंही पुस्तक पाठवू नको. बाबा मला ऑलरेडी पुस्तक देणार आहेत. संस्कार या टॉपिकवर आमच्या दोघांचं तसंही भरपूर वादावादी झालेली आहे. काही नाही ग, तेच नेहमीच श्रद्धा अंधश्रद्धावर चर्चा. मी म्हातारपणी सुद्धा देवदेव करत नाही, तर जहागीरदारांच्या वंशाला देवादिकांचे संस्कार जन्माला आधी येण्यापासून कशाला ऐकवायचे, याच्यावर आमची चर्चा झाली. आणि नेमकं हे सगळं चालू असतानाच अरुताईंच्या खोलीतून आरतीचा आवाज आला. काय सांगू तुला, बाबांनी अख्खं घर डोक्यावर घेतलं होतं.
अरुताई पण बाबांना अद्वा तद्वा बोलल्या, दोघंही ऐकायच्या पलीकडे होते. हे बघ वहिनी, तू या सगळ्यात लक्ष घालू नकोस ग. या घरातल्या भांडणात तू अजिबात लक्ष देऊ नकोस. उगाच बाबा तुझं काही ऐकायचं नाही आणि नुसता मनस्ताप होईल तुला. आणि जहागीरदार मॅडम, आता काळजी घ्यायची ना ती फक्त जहागीरदारांच्या बाळाची. काय बाकी कोणाची काळजी करण्याची काही एक गरज नाहीये. चल मग ठेवू फोन आणि काळजी घे. ओके, बाय. बाबांना कसं बसं समजावून अरुताईंच्या रूम मधून बाहेर काढलं. दोघे थांबायला तयारच नव्हते. अरुणा दिवसेदिवस जास्तच हट्टी आणि तापट होत चाललीये. कडू कारलं असतं ना, तिचा कडवटपणा तिच्या जिभेवर आलाय. आणि त्यातून हे तिच्या समोर आले ना, कळतच नाही काय होतं तिला ते. अस्मिता अस्मिता पण ट्राय करून बघायला काय हरकत आहे. मला सांगा, तुमच्या ताईंवर गोळी झाडली तेव्हा त्या नक्की कुठे पडल्या होत्या? त्याचं काय आहे इन्स्पेक्टर साहेब, ज्या वेळेला आमची ताई पडली होती ना, तिला गोळी लागल्यानंतर त्या ठिकाणी माझी माई म्हणजे आमची आई आणि तेजस्विनी वहिनी म्हणजे याची बायको ह्या सगळ्यात आधी पोहोचल्या होत्या. आणि तुम्ही कुठे होतात? माझ्या बेडरूम मध्ये. मग तुम्हाला आवाज नाही ऐकू आला? इन्स्पेक्टर साहेब, आवाज ऐकू आला हो, पण आमच्या घरातल्या मंडळींना ना एकमेकांवर गोळ्या झाडण्याची सवय नाहीये. त्यामुळे तो पिस्तुलातनं सुटलेल्या गोळीचा आवाज होता हे आम्हाला कळलंच नाही. तुम्ही कुठे होतात? मी ना त्या दिवशी मी ऑफिस मधून डायरेक्ट क्लब मध्ये गेलो आणि नंतर क्लब मधून मला घरी यायला उशीर झाला. नंतर मला माईनी म्हणजे माझ्या आईनी, म्हणजे आता तुम्हाला दादानी सांगितलं ना, माई म्हणजे माझी आई आणि तेजू म्हणजे तेजस्विनी माझी बायको, त्या दोघी इथे ज्यावेळी घटना घडली त्यावेळी इथे या बेडरूम मध्ये आपल्या ड्रॉइंग रूम मध्ये गप्पा मारत बसल्या होत्या. आणि नंतर त्यांना एकदम अचानक वरती ताईच्या खोलीतून गोळी झाडल्याचा आवाज आला, म्हणून त्या ताईच्या खोलीच्या दिशेने धावत गेल्या दोघी. अर्थात या सगळ्या गोष्टी नंतर मला तेजूनी म्हणजे विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं देत जाणार आहे. नाही नाही, घाबरू नका. मी काही रेकॉर्ड वगैरे नाही करत आहे. हा, आणि मला सांगा, तुमच्या घरामध्ये काही कुरबुरी भांडणं वगैरे असं काय? कुरबुरी कुठल्या घरात नसतात हो. कुरबुरी ह्या प्रत्येक घरात असतात, तशा त्या आमच्याही घरात आहेत. पण मी तुम्हाला सांगतो, आमच्या घरातल्या कुरबुरी भांडणं कधी विकोपाला गेली नाहीत, कधी नाही. म्हणजे गोळी झाडण्या इतपत तर नाहीच नाही. अर्थात आमची ताई पहिल्यापासूनच एकल कोंडी म्हणा, म्हणजे ती तशी एकटीच राहायची, बोलणं कमी, रॅपो तसा आमच्यातला कमीच. म्हणजे तुम्हाला सांगतो, कित्येक वेळा असं व्हायचं की आम्ही एकमेकांची तोंड महिने बघायचो नाही. म्हणजे एकाच घरात राहून महिने आपल्या सख्ख्या बहिणीचं तोंड सुद्धा न पाहणं जरा विचित्र वाटतं नाही? असं नाहीये इन्स्पेक्टर साहेब, मी तुम्हाला सांगतो काय आहे. आधीने जे सांगितलं ना ते काही सगळंच चुकीचं नाही, पण त्याची सांगताना जरा गडबड झाली. अहो, आमची सख्खी बहीण आहे ती, आम्ही असं तिला एकटीला कसं राहू देऊ? म्हणजे आम्ही तिच्याशी बोलतो, ती आम्हाला काय तिला सांगायचं असेल तर येऊन सांगते, म्हणजे तसा आमचा रॅपो आहे हो. पण ती थोडीशी अच्छा, whimsical आहे. करेक्ट? हा, युअर राईट.
पण ती आता अशी व्हिम्झिकल कशी झाली किंवा का झाली हे आम्हा भावंडांना माहीत नाही ना. तुम्ही आमच्या माईला किंवा बाबांना जर ते विचारलं तर अधिक बरं. हा, आपल्या अशा कोणाच्याही अध्यात मध्यात नसणाऱ्या बहिणीवरती कोणीतरी गोळी झाडून निघून जातो. नशीब ती गोळी वर्मी न लागता फक्त तिच्या मानेला लागून निसटून जाते. त्या गोष्टीचं तुम्हाला आश्चर्य नाही वाटत? वाटतं ना, आश्चर्य वाटतं, वाईट वाटतं. पण खरं सांगू का इन्स्पेक्टर साहेब, आमची बहीण खरंच कुणाच्या अध्यात मध्यात नाही हो. मग तिच्यावर असा प्राणघातक हल्ला कोण आणि का करेल आम्हाला काहीच कळत नाहीये. कोणी झाडले असेल गोळी? तुमचा कोणावर संशय? म्हणजे घरातला, बाहेरचा वगैरे असं काय? नाही, मी तुम्हाला आत्ताच म्हटलं ना इन्स्पेक्टर साहेब, आमच्यासाठी ती घटनाच एवढी धक्कादायक आहे. आता कोण आणि कशाला तिच्यावर हल्ला करेल हो? ती अगदी साधी मुलगी आहे हो. आम्हाला खरंच काही कळत नाहीये. का तुमच्या घरात एखादा हत्यार वगैरे आहे का? आहे ना. कोणाकडं? बाबांकडे, आमच्या बाबांकडे. पण त्याचं रितसर लायसन्स आहे म्हणजे असणारच त्यांच्याकडे. बाबा बिझनेसमॅन आहेत ना, त्याच्यामुळे त्यांनी ह्या रिव्हॉल्व्हरसाठी रितसर लायसन्ससाठी अप्लाय केलं होतं आणि त्यांना ते मिळालं सुद्धा. अर्थात याच्या आधी कधी आणि आता सुद्धा म्हणजे कधी पिस्तूल वापरण्याची कधी गरजच पडली नाही ना बाबांना. पण तुम्हाला काही डिटेल्स हवे असतील या संबंधी, पिस्तूल, लायसन्स, काही गोळी झाडली गेली की नाही, सगळ्या डिटेल्स बाबा देतील तुम्हाला. हा, मी पुढील इन्व्हेस्टिगेशन साठी येईल तेव्हा पाहिनच ते. पण तोपर्यंत त्याला तुम्ही कोणी हटवलं नका. नाही. विशेषतः हे बाबासाहेबांना सांगा. आणि हा, इथून पुढे कुठल्याही कंपनीच्या कामासाठी अथवा दुसऱ्या कुठल्याही कामासाठी गावाबाहेर जायचं असेल तर आधी मला इन्फॉर्म करा. तोपर्यंत घराबाहेर पडू नका. आणि हो, तुमचे फॅमिली डॉक्टर पटवर्धन आहेत ना, त्यांना जरा तुमच्या खोकल्याचं दाखवून घ्या. आम्हाला सगळ्या शक्यता पडताळून पाहाव्या लागतात. विनानं ते हत्यार नेहमीच्या जागी पुन्हा ठेवलं असणार. अभिजित आणि आदित्य तिथे? हो. कधी? बरं. डॉक्टर, ती आमची ताई कशी आता? स्वाभिमानी अभिजित जहागीरदार, घर सोडा पण जहागीरदारांच्या प्रॉपर्टीवरचा हक्क सोडू नका. आधीला तर काय सगळं आयतच मिळेल. दिवस नाही, रात्र नाही, त्याच्या आपल्या घरात येण्याला काही वेळ काळच नाहीये. बरं, आल्या आल्या चौकशा सुरू करतो. जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या धरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता.